विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण परिसर अभ्यास भाग 1 म्हणजेच एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1 यामधील पहिला घटक सुरू केलेला होता. घटकाचं नाव आहे अवर अर्थ अँड अवर सोलर सिस्टीम. यामध्ये आपण सोलर सिस्टीमबद्दल तसेच स्टार्स, प्लॅनेट्स, सोलर सिस्टीममधील विविध ग्रह तसेच सॅटेलाईट, डॉर्क प्लॅनेट्स, ॲस्टेरॉइड्स या घटकांचा अभ्यास केलेला आहे. त्यासोबतच तुम्हाला आकृतीचं निरीक्षणसुद्धा करायला सांगितलेलं होतं. विविध कक्षेमध्ये विविध ग्रह हे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात ह्याचा आपण अभ्यास मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आता यापुढील भाग आपण अभ्यासणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो घटक आहे तो आहे ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी अर्थात गुरुत्व. गुरुत्व म्हणजे काय बघा, ऑल हेवनली बॉडीज एक्झर्ट अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे संपूर्ण ज्या खगोल आहेत, हेवनली बॉडीज अर्थात खगोल, हे एकमेकांवर एक्झर्ट अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन, एकमेकांवर एक विशिष्ट प्रकारचा बल प्रयुक्त करतं किंवा कार्यरत असतं. ऑर अ पुल ऑन वन अनादर, ते एकमेकांना आकर्षित करीत असतात. धिस फोर्स इज कॉल्ड द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. त्याच बलाला आपण गुरुत्व बल असं म्हणतो. द सन एक्झर्ट अ ग्रॅव्हिटेशनल पुल ऑन ऑल प्लॅनेट्स. बघा, द सन म्हणजे सूर्य हा काय करतो, एक्झर्ट्स अ ग्रॅव्हिटेशनल पुल ऑन ऑल प्लॅनेट, संपूर्ण ग्रहांवर जे आहे तो त्या गुरुत्वाकर्षण शक्तीद्वारे एक बल प्रयुक्त करतो. व्हेअर ॲज द टेंडन्सी ऑफ द प्लॅनेट्स इज टू मूव्ह अवे फ्रॉम द सन. तर जे काही प्लॅनेट्सची जी काही टेंडन्सी आहे, तर ती टेंडन्सी काय आहे की मूव्ह अवे फ्रॉम द सन, सूर्यापासून दूर जाण्याची एक त्यांची प्रवृत्ती आहे. टेंडन्सी अर्थात प्रवृत्ती. ॲज अ रिझल्ट, आणि म्हणूनच ऑफ दीज टू फोर्सेस, या दोन बलांच्यामुळे अ प्लॅनेट कीप्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन. बघा, सूर्यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, ती सूर्य जो आहे तो इतर ग्रहांना आपल्या भोवती प्रदक्षिणा करण्यास कारणीभूत ठरतो त्यामधल्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे. आणि जे काही ग्रह आहे त्यामध्ये काय असते, तर ग्रह हे त्या सूर्यापासून दूर जाण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. त्याच्यामुळे ते दोन्हीही काम एका रीती करू शकत नाही आणि त्यामुळे त्यांना सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यास बाध्य ते होतात. ॲट अ फिक्स डिस्टन्स इन अ फिक्स ऑर्बिट, एका विशिष्ट अंतरावर आणि एका विशिष्ट ऑर्बिटमध्ये म्हणजे एका विशिष्ट कक्षेमध्ये. इन द सेम वे, त्याचप्रमाणे सॅटेलाइट्स रिव्हॉल्व अराउंड देअर प्लॅनेट्स. आणि आपल्याला माहिती आहे, मागे आपण सॅटेलाईटबद्दल अभ्यास केला होता. उपग्रह जे आहे, प्रत्येक ग्रहाला काही विशिष्ट ग्रह आहेत, त्या 2 ग्रहांना सोडलं तर बाकी सर्व ग्रहांना उपग्रह आहेत त्यांचे. तर त्याला आपण चंद्र असं म्हणतो. तर ते प्रत्येक ग्रहाभोवती प्रदक्षिणा घालत असतात. आता या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहे, या प्रश्नांचे आपल्याला उत्तरं शोधायची आहेत. ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतः शोधू शकता मागील इयत्तेमध्ये, किंवा अतिशय सोपे असे प्रश्न आहेत, आपल्याला आपलं ज्ञानाचं रिकॉल करण्यासाठी म्हणून आहेत. इन विच डायरेक्शन डू दिस थिंग्स फॉल्स, अतिशय सोपे प्रश्न आहेत बघा. लीव्ज म्हणजे झाडाचे पानं, फ्लॉवर्स म्हणजे फुलं, फ्रूट्स म्हणजे फळं, फ्रॉम अ ट्री, झाडाच्या पानं, फुलं, फळं हे कुठे पडतील झाडावरून तुटल्यानंतर. अर्थातच उत्तर एकच आहे याचं. रॉक्स दॅट कम्स लूज फ्रॉम अ हिल साईड, एखाद्या डोंगर भागावरून, चढच्या ठिकाणावरून जर एखादा मोठा खडक जर घरंगळत गेला तर तो कोण्या दिशेला घरंगळत जाईल. आणि रेन फॉलिंग फ्रॉम द स्काय, आणि आकाशातून पडणारे जे पाणी आहे ते कुठे पडते आपल्याला. तिन्ही या प्रश्नांची उत्तर एकच आहे. अर्थातच काय आहेत तुम्ही सांगू शकता. बरोबर आहे, जे काही झाडाची पानं, फुलं, फळं जे आहे ते झाडावरून खालच्या दिशेला पडतील. एक घरंगळत जाणारा जो खडक आहे तो सुद्धा टेकडीवरून खालच्या बाजूला येईल, आणि आकाशातून पडणारं पाणी जे आहे, पावसाचं पाणी, ते सुद्धा जमिनीवर म्हणजे खालच्या दिशेला पडेल. ड्यू टू द अर्थ ग्रॅव्हिटी, हे सगळं कशामुळे घडते, तर हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे घडते. ऑल थिंग्स ऑन द अर्थ रिमेन ऑन इट, आणि पृथ्वीवर ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळेच पृथ्वीवर स्थिर आहेत. इव्हन इफ वी थ्रो समथिंग अपवर्ड्स, एखादी वस्तू आपण वरच्या भागाला काही वेळासाठी फेकली तर ती विथ अ ग्रेट फोर्स, कितीही ताकदीने, समजा एखादा चेंडू आपण वरच्या बाजूला फेकला, कितीही ताकदीने फेकला तरी तो काही वेळानंतर एका विशिष्ट उंचीवर जाऊन इट फायनली फॉल्स डाऊन टू द ग्राउंड, तो शेवटी खाली पृथ्वीवर येऊन आदळतो. या ठिकाणी एक नवीन शब्द आलेला आहे, अ न्यू वर्ड, स्पेस. स्पेस म्हणजे काय, तर या ठिकाणी स्पेसचा अर्थ होतो अवकाश. तर त्याची एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे. द एम्प्टीनेस बिटवीन अँड बियॉन्ड द स्टार्स अँड प्लॅनेट्स इज कॉल्ड स्पेस ऑर आउटर स्पेस.
अवकाश म्हणजे काय, तर जो काही मोकळा भाग आहे, पोकळ भाग आहे, बिटवीन कशा दरम्यान, बिटवीन अँड बियॉन्ड म्हणजे दरम्यान आणि त्याच्याही पलीकडे, तारे आणि ग्रह यांच्या दरम्यानचा आणि त्याच्या पलीकडचा जो भाग आहे, जो पोकळ असा भाग आहे, त्याला आपण स्पेस असं म्हणतो, अवकाश म्हणतो. पीपल हॅव ऑलवेज बीन क्युरियस अबाउट द हेवनली बॉडीज इन द स्काय. आपल्याला माहिती आहे लोकांना या गोष्टीबद्दल अतिशय कुतूहल आहे. दे हॅव ऑलवेज वॉन्टेड टू रीच देम. अवकाशातील जे काही खगोल आहे त्यापर्यंत पोहोचण्याची यांची मानवाची नेहमीच इच्छा राहिलेली आहे. हावेवर टू सेंड सम ऑब्जेक्ट फ्रॉम द अर्थ इन टू स्पेस. अवकाशामध्ये काही वस्तू मानवाने पाठवलेल्या आहेत अभ्यासासाठी. इट मस्ट बी गिवन पॉवर. तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय लागतं, तर आपल्याला माहिती आहे पॉवर म्हणजेच ताकद लागते. बघा या ठिकाणी एक यान दाखवलेला आहे, इंडिया स्पेस मिशन म्हणून एक नवीन भाग दिला आहे. ॲक्च्युली हा भाग आपल्याला अभ्यासामध्ये या नवीन सेशन 25% भागामध्ये वगळण्यात आलेला आहे, परंतु आपण याला वाचन केलंस हे फायदेकारक अशा पद्धतीचं आहे. मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की बघा, इंडिया स्पेस मिशन जो आहे हा मॉम या नावाने ओळखला जातो. 22 ऑक्टोबर 2008 रोजी इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने एक स्पेसक्राफ्ट पाठवलेला आहे. स्पेसक्राफ्ट म्हणजेच आपल्याला माहिती आहे असं अवकाशयान ज्याला आपण म्हणतो, ते अवकाशयान चंद्रावर पाठवलं आणि त्या मिशनला, ते जे मिशन होतं त्या मिशनचं नाव होतं चंद्रयान-1. ते यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. चंद्रयान-1 हा जो भाग आहे. मंगलयान जो आहे हा एक महत्त्वाचा, तर ज्याप्रमाणे चंद्रयान-1 होतं त्याप्रमाणे मंगलयान हा सुद्धा एक इस्रोनेच पाठवलेलं एक मिशन होतं. त्याला मार्स ऑर्बिट मिशन असं नाव आहे. इट वॉज लॉन्च ऑन 5 नोव्हेंबर 2013. ते 5 नोव्हेंबर 2013ला. बघा लक्षात घ्या, चंद्रयान-1 हे 22 ऑक्टोबर 2008ला पाठवण्यात आलं आणि मॉम म्हणजेच मार्स ऑर्बिट मिशन हे 5 नोव्हेंबर 2013ला पाठवण्यात आलेलं आहे अवकाशामध्ये. इट गॉट इस्टॅब्लिश इन अॅन ऑर्बिट अराउंड द प्लॅनेट. आणि ते मॉम जे आहे ते 24 सप्टेंबर 2014ला त्या कक्षेमध्ये मार्सच्या कक्षेमध्ये स्थापित झालं. त्यानंतर यामध्ये बोथ दीज मिशन्स आर अनमॅन्ड. यामध्ये मानव या अवकाशयानामध्ये नव्हते. अनमॅन्ड म्हणजे एकही माणूस त्यामध्ये नव्हता, मानवविरहित होतं. अँड दॅट इज देअर वेअर नो पीपल ऑन बोर्ड दिस स्पेसक्राफ्ट. या स्पेसक्राफ्टमध्ये एकही मनुष्य नव्हता. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मिशन्स इज अ डीपर स्टडी ऑफ द मून अँड मार्स. या दोन्ही अवकाशयानाचे जे काही बघा या ठिकाणी चित्र दिलेले आहे, यांचा जो काही उद्देश होता तो म्हणजे डीपर म्हणजे सखोल असा अभ्यास करणे, चंद्र असो किंवा मग मार्स मंगळ या ग्रहाचा सखोल अभ्यास करण्यासाठी म्हणून पाठवण्यात आलेले होते मंगलयान. किंवा या मिशनचं नाव मॉम होतं, मार्स ऑर्बिट मिशन. आणि चंद्रयान-1 हे जे आहे ते इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने पाठवलेले होते. हे जे गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे त्यामुळेच अगेन्स्ट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी रॉकेट टेक्नॉलॉजी ऑर स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी इज यूज फॉर दॅट पर्पज. मग त्यासाठी रॉकेट टेक्नॉलॉजी वापरण्यात येते किंवा त्यासोबतच त्यालाच आपण स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी असं म्हणतो. अवकाशामध्ये जे काही अवकाशयान पाठवतात त्यासाठी आवश्यक असणारी जी काही टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी रॉकेट टेक्नॉलॉजी म्हणून त्याला किंवा रॉकेट सायन्स म्हणून ओळखतो आपण. वन ऑफ द दिवाळी फायर क्रॅकर इज कॉल्ड रॉकेट. तुम्ही दिवाळीचे रॉकेटसारखे फटाके फोडता किंवा एक्सप्लोजिव्स असतात ते. इट इज पॅक्ड विथ एक्सप्लोजिव्ह सबस्टन्सेस. त्यामध्ये बारूद जे आहे ते बारूद भरण्यात आलेली असते. द एक्सप्लोजिव्ह बर्न रॅपिडली अँड प्रोड्यूस अ लॉट ऑफ एनर्जी. ते अतिशय वेगाने जळतात आणि त्यामधून एक ऊर्जा निर्माण होते. द डिझाईन ऑफ द रॉकेट इज सच दॅट द फायर क्रॅकर इज पुश्ड इन अ सर्टन डायरेक्शन ॲट अ ग्रेट स्पीड. त्याची रचनासुद्धा तशाच पद्धतीची केलेली असते. या ठिकाणी आकृतीमध्ये स्पेस लॉन्च युजिंग अ रॉकेट दिलेले आहे आणि दिवाळीचे जे काही आपण रॉकेट उडवतो ते सुद्धा दिलेले आहे. यांचं दोघांचं कार्य तशाच पद्धतीने घडून येते. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी पॉवरफुल रॉकेट्स आर यूज टू सेंड अ स्पेसक्राफ्ट इन टू स्पेस. मग यासाठी खूप ताकद असलेली, ज्यामध्ये खूप शक्ती असलेली अशी काही रॉकेट जे काही आहेत स्पेसक्राफ्टमध्ये सोडण्यात येतात. अ ट्रेमंडस क्वांटिटी ऑफ फ्युएल इज बर्न्ड. यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये, ट्रेमंडस म्हणजे खूप शक्तिशाली अशा प्रकारात, ट्रेमंडस क्वांटिटी अतिशय जास्त प्रमाणातली जी काही प्रमाण आहे ते इंधनाचं त्यामध्ये भरलेलं असतं. आणि स्पेसक्राफ्ट वेईंग थाउजंड्स ऑफ टन्स कॅन बी लॉन्च इन टू स्पेस. आणि हजारो टन वजनाचं ते स्पेसक्राफ्ट बनतं. इन द 20th century a few countries of the world developed space technology and sent hundreds of spacecraft into space.
20व्या शतकामध्ये किंवा 20व्या शतकाच्या शेवटी असं म्हणू शकतो आपण, काही देशांनी एक विशिष्ट अशा प्रकारचं स्पेसक्राफ्टचं तंत्रज्ञान विकसित केलं. आवर कंट्री इज वेल नोन फॉर द डेव्हलपिंग